वर्ध्यात आशा सेविकांनी काळ्या साड्या घालून चटणी भाकरी खात केला सरकारचा निषेध। वर्ध्यात आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी अभिनव पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला। काळ्या साड्या परिधान करून तसेच चटणी भाकर खाऊन आशांनी विरोध दर्शवला। जिल्ह्यातील 1200 आशा आणि 53 गटप्रवर्तक गेल्या 18 दिवसांपासून राज्यव्यापी संपावर आहेत। आम्ही खायचे कसे हा प्रश्न यावेळी आशांनी उपस्थित केला आहे। 23 दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने मागण्या मान्य करण्याची घोषणा केली, परंतु अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आशा आणि गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत, अशी भूमिका या आशा सेविकांनी घेतलेली आहे। वर्ध्यातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ आशांनी अभिनव पद्धतीने हा निषेध नोंदवला असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काळी साडी आणि काळे ड्रेस घालून इथे निषेध करतो आहे तो याच्यासाठी की आम्ही जे 12 तारखेपासून आंदोलनाला बसलो आहे, सरकारने त्याची कुठेही दखल घेतलेली नाही आहे। आज आम्ही पाहतो आहे की 12 तारखेपासून या महिला इथे बसते आहे, आम्हाला रस्त्यावर उतरलो आहे आम्ही, तर सरकारने कुठेही आमची दखल घेत नाही आहे। जे काही जे काही घोषणा केली आहे त्याची त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही आहे। त्यासाठी आम्ही सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक 12 तारखेपासून रस्त्यावर उतरलो आहे। सरकार नुसतं घोषणा करते आहे। आज तुम्ही बघता आहे की इथे छोटे छोटे मुलं घेऊन महिला रोज येऊन राहिलेले आहे। एक साईड म्हणते सरकार की कुपोषण मुक्त करायचं आहे भारत, आणि दुसऱ्या साईडला आज 3-3, 4-4 महिने होऊनही आशांचे पेमेंट आणि गटप्रवर्तकचे पेमेंट त्यांच्या पदरात पडत नाही आहे, त्यांच्या खात्यात पडत नाही आहे। तर आम्ही घर कसं चालवायचं, आमच्या मुलांचे शिक्षण कसे करायचे, त्या घरामध्ये आम्ही राशन कसं आणायचं? नुसतं सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला राशन देत आहे, नुसतं राशन देऊन चालणार नाही आहे, त्यासाठी किराणा पाहिजे आहे, तेल तिखट मीठ काही तर लागतं ना। मग आम्ही आमच्या मुलांना चटणी भाकरी कसं तरी खाऊ घालत आहे, आणि सरकार जर म्हणते कुपोषण मुक्त करायचं आहे तर त्या चटणी भाकरीने ह्या मुलांचा कुपोषण मुक्त होणार आहे का भारत? त्यासाठी कुठेतरी चांगले पदार्थ द्यावे लागेल ना मुलांना। जर आमच्या पदरातच नाही तर आम्ही आमच्या मुलांना काय खाऊ घालणार आहे? त्यासाठी आम्ही आज काळी साडी काळी ड्रेस घालून रस्त्यावर उतरलो आहे आणि ह्या सरकारचा निषेध करत आहे। आणि 31 तारखेला कॅबिनेट 30 तारखेला किंवा 31 तारखेला कॅबिनेटची मीटिंग होणार आहे। त्या मीटिंगमध्ये जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, जी घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी केली नाही, तर आम्ही लवकरच पायदळ मार्च काढण्याची तयारी करत आहे आणि इथून आम्ही पायदळ मुंबईला जाण्याची तयारी करत आहे। एवढे बोलते मी थांबते। इन्क्लाब जिंदाबाद। आम्ही मागील 2023 मध्ये 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत 23 दिवसाचा संप पुकारलेला होता। तेव्हा आम्हाला शासनाने आश्वासन दिलं होतं की आशा सेविकांना 7,000 आणि आम्ही गटप्रवर्तक यांना 10,000 रुपयाची वाढ देण्यात आली आहे, पण आतापर्यंत तो GR काढलेला नाही। त्यामुळे आम्ही आता जानेवारी 12 पासून आजचा 18वा दिवस आहे आमच्या संपाचा, आणि आज आम्ही काळ्या साड्या आणि भाकरीचं जे इथे निदर्शन करत आहोत, हे शासनाला कुठेतरी जाग आलं पाहिजे की त्यांनी आम्हाला जी आश्वासनं दिली आहे त्याचा GR लवकरात लवकर काढावं। येणाऱ्या 2 दिवसाची कॅबिनेट आहे, त्यामध्ये आमचा निकाल लागला पाहिजे आणि आमच्या हाती GR पडला पाहिजे, अन्यथा आम्ही लॉंग मार्च काढण्याची सुद्धा त्यांना इशारा देतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, वर्धा।